कायले म्हटलं काही विचार नाशिन तर विचार पोराला दोन शब्द बोलतो पोऱ्या काही मुक्कानी तोत्रानी हा विचारत नाही बिंदास असं पटापट बोलतो पोऱ्या पहा तुम्ही. जाऊ देव ताई, काय तोत्रान तात्रा काय करणं पडतं तोत्रान तात्र्याले. पोरग्या फक्त निर्वसनी पाहिजे. मग तुम्ही जावं चहा पाण्याचा पाना जरा अर्धा घंटा झाले पाहुण्यापासून आधी मा पटकन आता पोरची तयार झाले का ते पहा हा उभे राहिले मापटर बांधून आधी. बायकोचा बैल दिसतो रे भोमले बिया माणूस. बाई झाली हिरो आणि माणूस झाला झिरो. तुम्ही जाऊ द्या कशाला कांजीवर आली तिकडे. आपलं आपलं काम करा आपल्याला पोरशी मतलब पोर चांगले असले की जाय तिकडे यांचं काय करणे आपल्याला. काय म्हटलं पोर बिल समजदार आहे आपल्यावर हा शब्दा बाहेर नाही आपल्या. सकाळी बी लवकर उठीन 9 वाजत तवशी हा. ऐकलं का डिग्याची माय पोर 9 वाजता उठते ते आता स्वयंपाक होऊन जातो 9 वाजाशी. काय करशील बा आता रे बापा मला तर टेन्शन पडलंय जाम टेन्शन पडलं झालं. वा तुम्ही जाऊ द्या ना बा आपलं पोर कधी कोणतं ठिकाणावर आहे एकदा लग्नात होण्या तुम्ही पा कशी ठिकाणावर आणले दिली मी हा. सखूबाई म्हणता मला बी सखूबाई हा. माय व तुम्ही उभे का अजून आता का पाहुणे गेल्यावर चहा आणसान का काय म्हणा पटकन म्हणा. हा जातो ना, आणतो मी आणतो लगेच. खरं बेटा पोरगीचं शिक्षण बिक्षण काय झालं बरं? पोरगे एवढे शिकले बाबा की आता ते लोकांना ज्ञान शिकवायला लागले. जमलं गड्या मग पोरगे बिले शिकले आपलं हा. आमच्या खानदानमध्ये कोणी शिकेल नाही याचा बाप तर शिकेल नाही एवढा पोरग शिकेले म्हणला हा. ते जाऊ द्यावं शिकाय सुकायचं पण देवाण घेवाणचं कसं करसान. देवाण घेवाण म्हणजे आया आता एवढी सोन्यासारखी पोर तुम्हाला देणे लावली मला म्हणताय नको पप्पू जाऊ द्या ना मग दुसरी पोरगी बघू आपण काही अडचण नाही. तू फक्त पोर पसंत करे. पैसा पैसा काय करतो पैशात तर बोजून टाकीन त्यांना मी. पैशाचं नाही हो पप्पा पण ते ताई काय म्हणताय पोर सोन्यासारखी म्हणे तो आपला गल्लीचा सोन्या कसा टाकल्या तसे असले टाकले तर मग काय उपयोगाचे बापा ते. कसं करता मग देवाण घेवाणचं. आता मी घेणार तर नव्हतो पण तुमच्या रावण्यात चालू आहे बा तर मग देऊन टाक जा एखाद्या ₹1,00,000 आणि लग्न काढून द्या. आम्हाला देणे तुम्हाला देणे आम्हाला कळलं का. पोर दाखवा ना पहिले तुम्ही. पैसे पैसे काय करता. पहिले म्हणलं नुसता वावराचा बांधारा कधी ऐकला नाही ना तर करोड रुपयाचा करोड हा ते सगळं खरं येत ते पण पोर वावरात जाणार नाही बरं पहिले सांगते हा. आमचे पोर शिकेले एवढे बंगल्यात राहणारे पोर ते कशाला वावर जाईन का सांगा बरं. बहीणले म्हणलं ताण घेऊ नको पोर चढायला अजिबात ताण घेऊ नको. पोरले बंगले बांधले घरी पोऱ्याची कामा राहतो दिवसभर आपण झोका देईन आणि इले काय काम आहे. सकाळी चहा नाश्ता जेवण खावण धुणं भांडे सगळं करून घेईन ते. पोरला एकदम ऐश्वर्यात ठेवा मी हा. वा रे वा तुमची बी तर कमाल आहे. दिवसभर मी काम करीन आणि ते बंगावर बसीन का ले सोनं लागला काय तरी एवढं हा. असं नाही चालणार बरं. माय व तो तर आतापासून रंग दाखवा लागले बहीण अजून तर काहीच नाही थांब ना ठिकाणच बुधवारी लगन त्या ठिकाणात तरी मिळते का. माया पोरले म्हणते सोनं लागले का चांदी लागली का हा. हे चालणार बरं. बोलायला तर तुला आवरले मला हे चालणार ते चालणार वावर पाहिजे शिवर पाहिजे बंगला पाहिजे नोकरी पाहिजे पैसा पाहिजे नवले उठीन पोरगे तिला गाड्या भरत पुजणे का मला. हा चहा घेऊन घ्या बरं पहिले. हे बाबा ती चहा असेल गावात तिकडे तोंडी तोंडी उराली आणि तिला चहा पाचता पाणी पाजायचं तर लायक होती कधी बाई दिस उराल तुला ऐकली मला नवऱ्याला सांगते चहा आणा पाणी आणा आणि स्वतःची मोठ्या मोठ्या गोष्टी करायला बसली ती लायकी आहे का आमच्या समोर बसायची डोबर. काय बाई कडे हे 10 स्थळ पाले मायनं 10 यंदा बी मी लग्न विनाश काही वाटत नाही. मला तर वाटतंय की मी आयुष्यभर कुवाराच मरतो का काय आता. चाले काय बसला बोंबलत अशा 56 पोर दिली तुला 56 हा 56 माया पोरले बी मी 57 वर उभे करेन तुला काय वा सोन्यासारखी पोर मै त्या तोंडा एकाच्या घरात गेकाव मी चढेल मोगरी उठे बायकोचा भाड्या. पोर पाहिले ठिकाण नाही कशी बोलून गेली गड्या आणि बिना लग्नाचा मी कसा झालो बायकोचा भाड्या.